ही परिक्रमा करणं काही अवघड नाही आहे. माझ्याबरोबर कृष्णदास महाराज जे होते ते 102 वर्षाचे होते आणि ते तिसरी परिक्रमा करत होते आणि स्वतःचं ओझं खांद्यावर घेऊन ते चालत होते. त्यांच्याबरोबर चालताना आम्हाला पळावं लागत होतं, इतक्या वेगानं ते चालत होते. ज्यांच्याजवळच आम्ही भानपुरा म्हणून तिथं उतरलो होतो, तर ते पहाटे 3 वाजता उठले होते आणि जप करत बसले होते. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही हे कसं काय हे करतात? तर ते मला म्हणले की देखिए, हर श्वास पे नाम लेना ज़रूरी है, नाम के सिवा कुछ मत करो मैंने. जितना नाम आप लेते जाएंगे उतना आपको चलने में कोई दिक्कत नहीं होगी. मैया आपको उठा के अपने कंधे पे लेकर चलेगी म्हणे, सिर्फ आप नाम लेते जाओ म्हणे. तर नामस्मरणाचं त्यांनी इतकं महत्त्व सांगितलं. आपल्याला ते नामाचं महत्त्व अजून कळत नाही, पण नामाचं इतकं महत्त्व आहे की तुम्ही चालताना सतत माळ जवळ ठेवून नामस्मरण जर करत चाललात तर तुम्हाला श्रम होत नाहीत, पाय दुखत नाहीत, असा माझा अनुभव आहे. ह्याच्यात मला आपल्या मराठी माणसांनी नर्मदा किनाऱ्यावर जे खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांचं मला आपल्याला इथं आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो. त्याच्यामध्ये लेपा म्हणून जे गाव आहे तिथं भारतीताई ठाकूर म्हणून खूप मोठं काम करतात. त्यांनी तिथले 150 भिल्ल मुलांना वसतिगृह तिथं सुरू केलेलं आहे आणि त्या वसतिगृहामध्ये त्या मुलांचे त्यांनी मुंजीसुद्धा केलेले आहेत. ती मुलं शंकराचार्यांची स्तोत्र उत्कृष्ट म्हणतात. त्या आम्हाला असं म्हणल्या की ह्या जंगल भागामध्ये आणि निर्जन भागामध्ये ख्रिश्चन लोक खूप मोठ्या प्रमाणावर आमिष दाखवून धर्मांतर करायचा प्रयत्न करत आहेत. मोठ्या प्रमाणावर काम चाललं आहे. ख्रिश्चन मिशनरी 150 वर्षापूर्वी तिथं काम करत आहेत. नक्षलवादी तिथं काम करत आहेत. आपण जर या भिल्ल समाजाकडे दुर्लक्ष केलं तर ह्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये क्रूस येईल, म्हणून आम्ही हे इथं वसतिगृह सुरू केलेलं आहे. तर भारतीताई ठाकूर ह्या फार खूप महत्त्वाचं काम करतात. त्याच्यापूर्वी पांडुरंग शास्त्री आठवले गुजरातमध्ये, ज्यांना आपण दादा म्हणतो, हे खूप मोठं काम करत आहेत. ज्याला आपण योगेश्वर कृषी म्हणतो. तर योगेश्वर कृषी म्हणजे एक असं शेत भगवंताकरता गावामध्ये घेतात आणि त्या शेतामध्ये गावातल्या प्रत्येकानं एक वार स्वीकारून त्या ठिकाणी शेतामध्ये काम करायचं आणि जे काही उत्पन्न येईल ते भगवंताकरता त्याचं हे करायचं. आणि गावातल्या लोकांना कोणाला आजारपण आलं, अडचण आली तर त्या कृषी, त्या भगवंत कृषी जी योगेश्वर कृषी आहे, त्या योगेश्वर कृषीतनं जे उत्पन्न मिळेल ते गावातल्या लोकांच्या अडचणीकरता वापरायचं, अशी ती योगेश्वर कृषीची कल्पना आहे. मत्स्यगंधा म्हणून आहे. नर्मदेमध्ये ज्या होड्या चालतात मासेमारीच्या, तर मत्स्यगंधा म्हणजे एक अशी होडी, भगवंताची होडी आहे की ज्या होडीवर मासेमारी केल्यानंतर जे उत्पन्न मिळेल ते सगळ्या गावाकरता म्हणून वेगळं ठेवायचं. याच्यानंतर प्रतिभाताई चितळे यांनी आपली पुण्यातली सगळी प्रॉपर्टी विकली आणि लच्छोरा म्हणून आहे, त्या लच्छोराला त्यांनी आता आश्रम बांधलेला आहे आणि त्या आश्रमामध्ये ते परिक्रमावासींची सेवा करतात. आम्ही लच्छोराला गेलो होतो, तिथं उत्कृष्ट त्या सर्वांची परिक्रमावासींची सेवा करतात. भोजन, चहा, नाश्ता, स्नान सगळ्याची उत्तम व्यवस्था करतात. आणि त्या म्हणल्या आता माझं जीवन हे परिक्रमावासींकरताच आहे. त्याच्यानंतर इथे एक आमच्या बँकेमध्ये लाटकर म्हणून होते, चंद्रशेखर लाटकर. त्यांचा मुलगा MSc LLM झालेला मुलगा इथं प्रॅक्टिस करत होता. तो LLM झाल्यानंतर इथं कोर्टात प्रॅक्टिस करत असताना 28-29व्या वर्षी त्यांना अचानक हिमालयात जायचा निर्णय घेतला. इथली सगळी प्रॅक्टिस बंद केली आणि हिमालयामध्ये गेला आणि तिथं त्याने सांगितलं की तुम्ही नर्मदा परिक्रमा करायला या म्हणून. आणि मग नर्मदा परिक्रमा त्यांनी डोक्यावरती वासुदेवानंद सरस्वतींच्या पादुका घेऊन अंगावरच्या वस्त्रानिशी अनवाणी त्यांनी परिक्रमा केली. त्यावेळेला त्यांचं वय 28-29 असेल फक्त. आणि त्यानंतर त्यांनी तिथे एक झोपडी बांधली गवताची आणि तिथंच ते राहायला सुरुवात केली त्यांनी. आजही ते तिथे आहेत. त्यांचं आता नाव स्वामी उन्मेषानंद म्हणून आहे. त्यांना आम्ही भेटायला गेलो होतो. त्यांचं अनघोरा म्हणून आहे, तिथं त्यांचा आश्रम आहे. त्या अनघोरा आश्रमामध्ये ते अग्निहोत्राचं महत्त्व सांगतात आणि खूप छान तिथं व्यवस्था आहे. एका वेळेला 70-80 लोकांचा स्वयंपाक एकटे करतात आणि सर्व बरं का, गव्हाची खीर, रोटी, नंतर खिचडी, सर्व प्रकार, म्हणजे असं नाही की एकच प्रकार असं नाही, भाजी, सब्जी सर्व करतात आणि उत्तम स्वयंपाक करतात. स्वतः उष्टे खरकटी काढतात. त्यांच्याकडे गायी आहेत, त्या गायींची सेवा करतात. अग्निहोत्र सूर्योदय आणि सूर्यास्ताला करतात. असे खूप चांगले उपक्रम ते तिथं राबवत आहेत. तर हे उन्मेषानंद हे पुण्याचे आहेत मूळचे. याच्यानंतर डोंगरे महाराज आपल्याला माहीत असतील. रामचंद्र महाराज डोंगरे, हे डोंगरे महाराज हे मालसर म्हणून गाव आहे. मालसरला त्यांची समाधी आहे. तिथं नर्मदा किनाऱ्यावरच मालसर म्हणून गाव आहे.
तर डोंगरे महाराजांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. ते कधीही पैशाला शिवले नाहीत. अंगावर धोतर आणि उपरणं, आणि त्यांनी संपूर्ण भारतभर त्यांनी भागवत कथा सांगण्याचं व्रत घेतलं. आणि भागवत कथा सांगून त्यांनी जे काही पैसे मिळतील त्यातले प्रवास खर्चापुरते पैसे ते फक्त तिथल्या लोकांना सांगत, माझी प्रवासाची तेवढी व्यवस्था करा. त्या हजारो लोक त्या ठिकाणी भागवत कथेला येत असत आणि मिळणारा सर्व पैसा ते देऊन टाकत असत. एकही पैशाला हात लावत नसत. त्यांनी कधीही पैशाला हात लावला नाही. हातात घड्याळ नाही, अंगठी नाही, काही नाही. आता आपण हल्लीचे महाराज बघतो ते सगळे हे आपण बघतो, पण हे फक्त एक उपरणं आणि एक धोतर. ह्याच्यावर रामचंद्र महाराज डोंगरे महाराज गोंदवलेलाही येत असत बरं का. तर ते गोंदवलेलाही ते येत होते. तर महाराजांवर त्यांची फार निष्ठा होती, भक्ती होती त्यांची. तर त्यांनी सर्व गुजरातमध्ये तर त्यांना मानणारे लाखो लोक आहेत, आजही आहेत. नंतर ह्यांना पण मानणारे लोक आहेत. पांडुरंग शास्त्री आठवलेंना मानणारे लाखो लोक आहेत. तर यांनी नर्मदा किनाऱ्यावर हे कार्य केलेलं आहे ना, हे आपल्याला परिक्रमेमध्ये बघायला मिळतं. परिक्रमा का करायची, तर ह्या महापुरुषांनी जे काम करून ठेवलेलं आहे ग्रामीण भागामध्ये ते आपल्याला बघायला मिळतं. दुसरे प्रतापे महाराज म्हणून तिथं आहे. यांचं भालोदला त्यांचं हे आहे. तर भालोदला त्यांनी एक दत्त मंदिर बांधलेलं आहे. वासुदेवानंद सरस्वतींचा तिथं मोठा पुतळा आहे आणि परिक्रमावासींची सर्व सेवा प्रतापे महाराज करतात. त्यांनी अशीच अनवाणी 3 वर्ष 3 महिने 13 दिवस परिक्रमा केली. इथला राजीनामा दिला. पुण्याच्या तरुण भारतचे ते संपादक होते आणि सोलापूरलाही होते. तिथला राजीनामा देऊन ते बाहेर पडले आणि त्यांनी परिक्रमा केली. आता त्यांनी भालोद म्हणून गुजरातमध्ये आहे, तिथं त्यांचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये ते सेवा करतात. अतिशय साधं राहणं आहे, पण अतिशय प्रेमानं तुम्हाला मार्गदर्शन करतात, माहिती देतात. हे प्रतापे महाराजांचं आम्हाला दर्शन झालं, हे आमचं भाग्य समजतं. ही माणसं भेटतात हाच मोठा भाग्याचा हे आहे. दुसरे अहिल्याबाई होळकरांचं महेश्वर म्हणून गाव आहे. महेश्वरला खूप मोठे घाट आहेत, सुंदर घाट आहेत आणि किल्ला आहे मोठा. तिथं त्यांचा राजवाडा आहे. अहिल्याबाई होळकरांनी त्यांचे पती गेल्यानंतर, पती निधनानंतर जवळजवळ 50 वर्ष केदारनाथ म्हणजे वरती हिमालयापासून ते खाली रामेश्वरपर्यंत अनेक ज्योतिर्लिंगांचं जीर्णोद्धार आणि अनेक घाट. माहुलीला आमच्या सातारला सुद्धा अहिल्याबाई होळकरांचा घाट आहे. तर अनेक घाट त्यांनी बांधलेले आहेत, अनेक देवालयांचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलेले. अहिल्याबाई होळकरांचं चरित्र प्रत्येक माणसाने वाचावं, प्रत्येक स्त्रीनं वाचावं की काय करता येतं जीवनामध्ये, याचा वाचण्यासारखं आहे. आणि अहिल्याबाई होळकरांचा तो वाडा आम्ही तिथं बघितलं. त्यांचं पूजेचं स्थान आहे, पूजा घर आहे, एवढी जवळजवळ जागा आहे. शिवलिंग आहेत तिथं, सोन्याचं शिवलिंग आहे. आणि अहिल्याबाई रोज पहाटे तिथं येऊन पूजा अर्चा करत, स्नान करून पूजा करत असत. तर त्या अहिल्याबाईंचा एक मोठा पुतळा पण तिथं आहे. तो पुतळा खूप बघण्यासारखा आहे. हातामध्ये शिवलिंग आहे त्यांच्या आणि नऊवारी पातळ, आता हल्ली बघायला मिळणं अवघड आहे. नऊवारी पातळ नेसलेलं त्यांचं इतकं सात्विक चेहरा आहे की बघितल्यानंतर साक्षात नर्मदा देवीच तिथं उभ्या आहेत असं तुम्हाला जाणवेल. नर्मदेचंच दर्शन आहे. त्यांचं दर्शन घेणं म्हणजे नर्मदेचंच दर्शन प्रत्यक्ष होण्यासारखं आहे. तर ते अहिल्याबाई होळकरांनी खूप मोठं काम नर्मदा किनाऱ्यावर केलेलं आहे. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार, अनेक आश्रम बांधलेले आहेत. ते महेश्वर हे खूप सुंदर ठिकाण आहे. शिवलिंग आहे तिथं. शंकराचं मंदिर तर इतकं बघण्यासारखं आहे. तिथली शिल्पकला, राजराजेश्वराचं मंदिर आहे तिथं. ते राजराजेश्वराचं मंदिर खूप बघण्यासारखं आहे महेश्वरला. त्याच्यापुढं मंडलेश्वर म्हणून आहे. मंडलेश्वरला भैयासाहेब मोडक जे होते महाराजांचे अनुग्रहित, महाराजांच्या ते सहवासातच होते. तर त्या मोडक घराण्यातल्या एका गृहस्थानी त्या ठिकाणी राम मंदिर बांधलेलं आहे मंडलेश्वरला. ते राम मंदिर इतकं सुंदर आहे, मोठं भव्य मंदिर आहे. घाटावर आहे, असं उंचावर पायऱ्या चढून जावं लागतं. आणि तिथं गोंदवलेकर महाराजांचं तिथं मूर्ती आहे. तिथं पूजा अर्चा महाराजांचं खूप तिथं उपासना चालते. त्या राम मंदिरामध्ये खूप आनंद मिळतो. मी तिथं तास दीड तास बसलो, नामस्मरण छानपैकी झालं, खूप आनंद मिळाला. तर ते राम मंदिर बघण्यासारखं आहे. तिथंच शेजारी वासुदेवानंद सरस्वतींचं चातुर्मास त्यांनी मंडलेश्वरला केलेलं आहे. तर तिथं त्यांची ध्यानाची एक खोली आहे. तुम्ही जरूर तिथं जा. त्या ध्यानाच्या त्या गुंफेसारखं आहे असं. तुम्ही जर गेलात तर तुम्हाला एक वेगळी तिथं हे मिळते. म्हणजे आजही ते आठवल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. इतकं सुंदर ठिकाण ते वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचं आहे. टेंबे स्वामींनी गरुडेश्वरला समाधी घेतली, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे.
गरुडेश्वरला दत्त मंदिर जे आहे, दत्तमूर्ती जी आहे, ती दत्तमूर्ती प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलत असे, संवाद करत असे आणि दत्ताच्या आदेशाप्रमाणेच ते सर्व पुढची कामं करत असत. उज्जैनला नारायणानंद स्वामी जे होते, नारायण स्वामी, त्यांनी त्यांना अनुग्रह दिला आणि मग ते वासुदेवानंद सरस्वती म्हणून मग त्यांनी संपूर्ण हिमालयापासून सगळीकडे प्रवास केला. ब्रह्मावर्त, कुशावर्त सगळीकडे प्रवास करून 23 ठिकाणी त्यांनी एकूण चातुर्मास केले. त्यातला शेवटचा चातुर्मास त्यांनी गरुडेश्वरला केला आणि मग त्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली. दत्ताच्या आज्ञेप्रमाणेच दत्ताने सांगितलं की म्हणजे काय शिष्याचं प्रेम असतं. दत्ताने सांगितलं तुझा सहवास मला पाहिजे म्हणून तू आता इथंच कायमचा राहा म्हणून. आणि मग त्यांनी तिथं समाधी घेतली. तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे इथं आनंदनगरमध्ये माऊली म्हणून एक ठिकाण आहे, मामासाहेब देशपांडेंचं ठिकाण आहे. तर मामासाहेब देशपांडेंची आई 9वा महिना पूर्ण होऊन आता अगदी हे होणार, त्यावेळेला मामासाहेब देशपांडेंच्या वेळेला तर वासुदेवानंद सरस्वतींना जाणवलं की दत्ताचा अंश इथं जन्माला येणार आहे. तर समाधी घेण्याच्या आदल्या दिवशी वासुदेवानंद सरस्वती ती बाई आडलेली असताना, आई आडलेली तिथं गेले आणि ती सुखरूप हे होईल अशी व्यवस्था केली. आणि मामासाहेब देशपांडेंचा जन्म आणि वासुदेवानंद सरस्वतींचं समाधी ही एकाच वेळेला आहे इकडं. आणि त्याच्यानंतर त्यांनी तिकडं गरुडेश्वरला समाधी घेतली. फार सुंदर म्हणजे वासुदेवानंद सरस्वतींचं आणि गुळवणी महाराजांचा इथं वासुदेवाश्रम म्हणून आहे, आपण पाहिलं असेल. वासुदेवाश्रम ही खूप छान ठिकाणं आहे तिथं. पुण्यामधली मला 2 ठिकाणं अतिशय आवडतात. माऊली म्हणून इथे एक आहे आनंदनगरमध्ये. तर हे वासुदेवानंद सरस्वतींनी गरुडेश्वरला समाधी घेतली. तर आमच्याबरोबरच्या लोकांनी तिथं आम्ही राहिलो त्या दिवशी, गरुडेश्वरला मुक्काम केला आणि त्या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण करतात. तसंच दत्तस्थान असलेली काही थोडी ठिकाणं आहेत, मंडलेश्वरलाही पारायण करतात वासुदेवानंद सरस्वतींच्या इथं. तर हे नर्मदा किनाऱ्यावर आपल्या लोकांनी जाऊन खूप मोठं काम केलेलं आहे. तर त्यांनी जे काम केलेलं ते पाहण्यासाठी तरी परिक्रमा करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. याच्यानंतर रंगावधूत महाराज आपल्याला माहीत असतील, नारेश्वर म्हणून ठिकाण आहे. हे रंगावधूत महाराज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचे वडील वारल्यानंतर त्यांची आई त्यांना घेऊन गुजरातमध्ये गेली आणि नर्मदा किनाऱ्यावर मग रंगावधूत महाराजांनी खूप तपश्चर्या केली. अतिशय विद्वान हुशार होते आणि वासुदेवानंद सरस्वतींनी त्यांना अनुग्रह दिला. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी तपश्चर्या तिथं 40 वर्ष एका कडुलिंबाच्या झाडाखाली तपश्चर्या केली आहे नारेश्वरला. तर ते कडुलिंबाचं झाड आता त्याची पानं गोड झालेली आहेत, आम्ही ती चाखून बघितली. आणि ते त्यांच्या तपश्चर्यानं ते कडुलिंबाचं झाड जमिनीपर्यंत असं वाकलेलं आहे. म्हणजे वृक्षामध्ये सुद्धा जी लीनता, सत्पुरुषाच्या सहवासामुळं वृक्षांमध्ये सुद्धा लीनता निर्माण होते, हा तिथे नारेश्वरला अनुभव त्या ठिकाणी येतो. आता एक काही आमचे अनुभवही थोडे सांगणार आहे. याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला निघाल्यानंतर 2 दिवसांनी कांक्रिया म्हणून गाव आहे, तिथं आम्ही कांक्रियाला पोचलो. आश्रम आहे. तर तिथं 75 वर्षाचे महंत होते. त्यांनी 3 परिक्रमा पूर्ण केलेल्या होत्या आणि ते आजारी होते, त्यांना ताप होता. तर आम्ही जवळजवळ 12-13 लोक तिथं संध्याकाळी पोचल्यानंतर त्यांनी आपलं पांघरूण वगैरे काढलं आणि कामाला सुरुवात केली. पाणी भरलं. म्हटलं आम्ही मदत करतो. नाही आप बैठिए, आप थक गए होंगे, आप 25-30 किलोमीटर चल के आए, अभी रुक जाओ, आप आराम करो. आणि त्या स्वतः त्या 75 वर्षाच्या त्या महंतांनी, आम्ही त्यांना मदत केली. नंतर त्यांनी खिचडी तयार केली, उत्कृष्ट गव्हाची खीर केली आणि कढी तयार केली आणि चुलीवर आम्हाला 15-16 जणांना स्वतः वाढलं. आमच्या हातावर स्वतः पाणी घातलं, आमच्या पायावर पाणी घातलं. अरे म्हणले नर्मदा मैया ने आपको भेजा है तो मेरा कर्तव्य है आपको खाना प्रसाद देना मेरा काम है. आणि सगळ्यांना भरपूर प्रसाद त्यांनी दिला. हे कांक्रिया हे ठिकाण आहे. त्याच्यानंतर त्याला तिथे अशी पद्धत आहे की प्रत्येकाला राम जोडतात, रोटी राम, चावल राम. म्हणजे वाढताना चावल राम, रोटी राम असं म्हणतात आणि मिठाला राम रस असं म्हणतात. मिठाला राम रस असं म्हणतात. हे तिथलं वैशिष्ट्य आहे. मग वाढताना ते सांगतात चावल राम, रोटी राम वगैरे असं हे करत ते वाढतात. आणि बकावा म्हणून पुढे एक गाव आहे. तर शिवलिंग तयार करण्याचा मोठं तिथं उद्योग आहे त्या बकावा गावामध्ये. आणि त्या भागामध्ये डोह आहेत मोठी. त्या डोहांमध्ये जे पाषाण मिळतात, म्हणजे ज्याला आपण शाळीग्राम म्हणतो, किंवा अतिशय चांगले दर्जाचे तिथं ते, म्हणजे नर्मदेला शंकरांनी आशीर्वाद दिलेला आहे
की तेरे हृदय में जो कुछ कंकर होगा वो शंकर होगा, कंकर कंकर शंकर बनेगा. तर त्याची शिवलिंग तयार करण्याचा तिथं नर्मदा किनाऱ्यावर मोठा व्यवसाय आहे. आणि तेही आम्ही तिथं बघितलं. तिथल्या उद्योजकांनी आमची राहण्याची जेवणाची सगळी त्या बकावामध्ये व्यवस्था केली होती. भारतीताई ठाकूरांचं मी सांगितलं. ढालखेडा म्हणून एक गाव आहे, तिथं तरुण मुलं गावातली एकत्र येऊन परिक्रमावासींकरता आश्रम चालवतात. तरुण आहेत, सगळे तरुण आहेत आणि उत्तम व्यवस्था करतात. तुम्हाला अगदी गरम पाणी देण्यापासून पहाटे येतात, गरम पाणी देतात, सगळं करतात, चहा नाश्ता सगळं करतात. आणि ती मुलं तुमच्या गाद्यासुद्धा म्हणजे सतरंजा घालणं हे करणं सगळं करतात तुमच्याकरता, जे जे कर. आणि ते साक्षात म्हणतात नर्मदा की हम सेवा, हम कुछ नहीं कर रहे, ये नर्मदा मैया करती है, नर्मदा के इच्छा से सब होता है, हम कुछ नहीं करते. त्यांचं जर आपण कौतुक करायला गेलो तर ते म्हणतात हम कुछ नहीं कर रहे, नर्मदा करवाती है, नर्मदा सब करवाती है, हम कुछ नहीं करते. तर तरुणांची सुद्धा तिथं सहभाग परिक्रमा सेवेमध्ये खूप आहे. ढालखेडा म्हणून आहे, तिथं आमच्या बँकेतले एक सबनीस म्हणून आहेत, त्यांचे जावई तिथं ते मध्य प्रदेशामध्येच आहेत. ते IT इंजिनियर आहेत, पण ते तिथं ती सेवा करतात आणि इंदोरला असतात, पण आले म्हणजे 3-3 महिने तिथे राहून परिक्रमावासींची सेवा करतात ते. आणि या भागामध्ये नर्मदेच्या कृपेनं, नर्मदेच्या पाण्यामुळं भरपूर केळी, पपई, मिरच्या यांचं उत्पादन एवढं प्रचंड आहे. हरभरा प्रचंड उत्पादन त्या ठिकाणी होतं. आणि तुम्ही बघाल तिकडं केळीच्या बागा, पपईच्या बागा दिसतात आणि हिरवंगार जिकडे तिकडे चालताना. आणि शेतकरी तुम्हाला थांबवून केळ्याचे घड देतो, पपई कापून दे. पपया तर इतक्या म्हणजे आम्हाला नको म्हणायची वेळ येईल, इतक्या पपया आम्हाला सगळ्यांना परिक्रमावासी जे जे येतील त्यांना पपई कापून देणार, केळी देणार. जे काही शेतात पिकेल ते सगळं परिक्रमावासींना मुक्त हस्ताने देतात. गव्हाच्या शेतातनं चालताना गहू तुडवला जातो, गहू खूप होतो त्या भागामध्ये, भारताला पुरवून आणखी परदेशात पाठवता येईल एवढा गहू मध्य प्रदेशमध्ये नर्मदा किनाऱ्यावर होतो. म्हणजे गव्हाचं भांडारच आहे तिथे, कोठार म्हणतात तसं. तर गहू होतो. तर गव्हाच्या शेतातनं आपण परिक्रमावासी जेव्हा चालतात त्यावेळेला गहू तुडवला जातो. तर आपल्याला वाईट वाटतं की त्यांनी लावलेला एवढा गहू आपण तुडवत. तर ते म्हणतात नाही नाही आप चलते रहिए म्हणे, जितना आप चलेंगे हमारे खेत से उतना हमारा उत्पादन बढ़ जाएगा म्हणे, 2 गुना बढ़ जाएगा. ते म्हणतात आप चलते रहिए म्हणतात. त्यांना ते म्हणतात काही तेवढ्या वाटेनं आमचं काही नुकसान होत नाही. इतकं प्रेम त्या ठिकाणी. मग नर्मदा मैयावरचं प्रेम बघितल्यानंतर आणि परिक्रमावासींबद्दलचा आदर बघितल्यानंतर आणि प्रत्येकाला महाराज म्हणून हे करतात. आता इकडं आपल्याला महाराष्ट्रात कोण विचार, पण तिथं महाराज म्हणून प्रत्येकाला बोलवून हे करतात आणि प्रेमानं मुलांना पायावर घालतात. परिक्रमावासींना मुलांना पायावर घालतात, दक्षिणा देतात. तर मी सुरुवातीला नको म्हणत होते, नाही दक्षिणा लेनाही पडेगा. एका भंगार गोळा करणाऱ्या बाईनं सुद्धा आम्हाला दक्षिणा दिलेली आहे. मग विचार करा काय भावना असेल आणि काय श्रद्धा असेल. म्हणजे मी तिला द्यायला लागलो होतो, ती म्हणली नाही नाही आप महाराज है, आप हमारे नर्मदा के लिए हम दक्षिणा दे रहे हैं. तर असे खूप अनुभव येतात आणि ह्या अनुभवातनं आपलं मन समृद्ध, म्हणजे आपल्या मनातले किलमेश किंवा मनातल्या ज्या काही भावना कल्पना असतात त्या विरळ होतात आणि मनाची खऱ्या म्हणजे चित्तशुद्धी जी म्हणतो ना, ती चित्तशुद्धी खऱ्या अर्थानं व्हायला सुरुवात होते, असा अनुभव येतो. तिथून आम्ही मग एक आंबा पाडावा म्हणून एक ठिकाण आहे, दरीमध्ये चहूबाजूनी डोंगर आहे, जंगल आहे पूर्ण. त्या आंबा पाडावा त्या ठिकाणी आमचा रात्रीचा मुक्काम होता. वाघाची डरकाळी आम्हाला ऐकू आली आणि एकदम निर्जन आणि निर्मनुष्य भाग आहे सगळा. आणि तिथे एक महंत राहतात. तिथं त्यांनी एक छोटा आश्रम म्हणजे नुसती एक झोपडीसारखं आहे. आम्ही बाहेरच झाडाखाली झोपलो होतो आणि त्यांनी आमच्याकरता एवढ्या ह्याच्यामध्ये गरम गरम भात आणि मुगाचं वरण आमच्याकरता केलं आणि आम्ही जवळजवळ 10-12 जणं होतो. आमच्याकरता ते केलं. नंतर तिथं नर्मदा मैयाचे त्यांनी हे केलं आहे, मंदिर केलं आहे छोटंसं, त्याचा नैवेद्य असतो. नंतर नर्मदाष्टकम वगैरे सगळं ते आरती वगैरे सगळं झाल्याशिवाय प्रसाद देत नाहीत. मग प्रसाद देतात सगळ्यांना आणि सांगतात फिकर मत करो, इस जंगल में नर्मदा मैया आपको संभालेगी, कुछ नहीं होगा, आप आराम से सो जाओ. आम्ही ते पालापातळ्यावरच झोपलो होतो. पण खरोखर तुम्हाला सांगतो मुंगीसुद्धा चावली नाही, तुम्हाला सांगतो. बाकीचं राहू दे. म्हणजे आमच्यातले काही लोक म्हणायला लागले अहो काय एवढे जंगलामध्ये साप बी काही होत नाही. तुमचा भरोसा पाहिजे. काय होतं आपला भरोसा प्रामुख्यानं क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवर जास्त असतो आणि
म्हणजे खिशाकडे खिसा नसलेला शर्ट घालायला कोणी नाही म्हणत, खिसा पाहिजे, खिशात मोबाईल पाहिजे, पैसे पाहिजेत, सगळं पाहिजे, त्याशिवाय बाहेर पडत नाही. पण अशी माणसं मी तिथं बघितली की उपरणं अंगावर घेतलेली आणि त्यांच्याजवळ काही नाही. ते म्हणले आम्ही गेल्या 4 महिन्यात एकदाही उपाशी राहिलो नाही, कुणाकडे काही मागितलं नाही. हे परिक्रमेतलं सूत्र आहे बरं का, परिक्रमेचं सूत्र आहे. कुणाकडेही काही मागायचं नाही, हॉटेलात जायचं नाही आणि जे देतील ते आनंदानं स्वीकारायचं. हे एक प्रशिक्षण आहे एक प्रकार. आणि हे प्रशिक्षण जर तुम्ही आनंदानं स्वीकारलं तर नर्मदा मैया आई सांभाळणार नाही इतकी सांभाळते, असा अनुभव येतो. आईपेक्षाही जास्त सांभाळते. जंगलामध्ये सुद्धा एक अनुभव सांगतो. एक भिल्ल झोपडी होती. आम्ही त्या जंगलातनं जात असताना आम्हाला खूप उशीर झाला आणि चढ होता खूप आणि किर्र जंगल, दाट जंगल होतं. आम्ही त्या झोपडीपाशी गेल्यानंतर तो म्हणला की तुम्ही आता इथंच थांबा, तुम्ही आता कुठं पुढं जाऊ नका, पुढं अजून पुष्कळ घाट आहे, तर तुम्ही इथंच थांबा. आणि त्याच्या घरामध्ये आई होती त्यांची, नंतर लहान 2 मुलं होती. तर ती माणसं म्हणली आप हमारे मेहमान आहे, हम बाहेर सोएंगे, आप अंदर सो जाइए म्हणून. आणि किती 10 बाय 10ची हे असेल, आम्ही 7-8 जणं होतो. आम्हाला लाज वाटली. ते म्हणले नाही नाही आप बाहेर नाही सोना म्हणे, आप अंदर, थंड बहुत आहे आणि थंडी खूप होती. तर त्या मुलांना घेऊन ते बाहेर झोपायला लागले. आम्ही म्हटलं नाही नाही आम्ही बाहेर झोपतो. तर त्यांना इतकं वाईट वाटलं. ते म्हणले आप मेहमान हो के बाहेर सोएंगे और हम अंदर कैसे सोएंगे. म्हणजे काय भावना, काय प्रेम असतं. म्हणजे नर्मदा मैयावरचं एका अशिक्षित भिल्ल समाजातल्या लोकांचं, आदिवासी भागातल्या लोकांची काय भावना आहे ही बघितल्यानंतर डोळ्यात पाणी येतं अक्षरशः. आणि त्यांनी आम्हाला, त्यांच्याजवळ काही नव्हतं, त्यांनी सांगितलं आता आम्ही असं करू. त्यांनी पेरू आणि जांभळं आम्हाला दिली थोडी द्रोणातनं. आणि अभी हमारे पास आपके लिए खातिर करने के लिए कुछ है तो नहीं है, मगर सुबह हम आपको कुछ ना कुछ देंगे. तर ते पहाटे आम्ही उठायच्या आधी उठून तो कुठंतरी लांब जाऊन त्यानं तांदूळ एवढे घेऊन आला आणि आम्हाला सकाळी 7:30-8ला त्यांनी भात तयार करून दिला छानपैकी. आणि मिरच्या थोड्याशा त्याच्याकडे होत्या आणि मीठ होतं. ते रामरस है म्हणे, हमारे पास रामरस है, आप ये खाइए म्हणे, चावल बनाया है आपके लिए. त्याने इतक्या प्रेमाने आम्हाला आग्रहानं एवढा भात एका ह्याच्यामध्ये केला. ॲल्युमिनियमचं पातेलं होतं, त्याच्यात भात केला. सगळ्यांना प्रेमानं त्याने भात खायला घातलं, गरम गरम भात खायला घातलं. आम्हाला म्हणजे इतकं वाईट वाटलं या ज्याच्याजवळ काही नाही तो सगळं द्यायला तयार आहे आणि ज्याच्याजवळ खूप काही आहे तो काही द्यायला तयार नाही, असे पण अनुभव येतो. तर त्या भिल्ल, मी फोटो काढलेत, ते भिल्ल त्या माणसाचे फोटो आहेत. आणि इतकं प्रेम बघितल्यानंतर खरोखर परिक्रमेचा खरा आनंद त्या ठिकाणी मिळतो. मग आम्ही घाटातनं पुढं गेलो. नंतर मग देवडिया पाडा म्हणून एक गाव आहे. देवडिया पाडा इथं विश्व हिंदू परिषदेचं वसतिगृह आहे. विश्व हिंदू परिषदेचं अनाथ मुलींचं तिथं जवळजवळ 200 मुली आहेत तिथं. आणि त्यांनी तिथं काय केलं आहे, जवळजवळ 6-7 एकर तो एरिया आहे, मोठी बिल्डिंग आहे, शाळा आहे, त्याला जोडून शाळा आहे, त्या मुलींसाठी शाळा आहे. ते अनाथ विद्यार्थीगृह त्या विश्व हिंदू परिषद चालवते. आणि तिथं त्यांनी तुरीच्या डाळीचं मोठ्या प्रमाणावर ते उत्पादन घेतात. आणि त्या आम्ही गेलो तेव्हा त्या मुली तुरीचे ते झोडत होते असे, म्हणजे तूर काढण्यासाठी ती झोडावी लागते. तर ते तुरडाळीचं आम्ही बघितलं सगळं. ती काम करणारे ते 2 जण होते. ते म्हणले आम्ही दिवस रात्र गेली 20 वर्ष हे वसतिगृह आम्ही चालवतो आहे म्हणून. आणि आसपासच्या खेडेगावात जातात, वाड्या पाड्यांवर डोंगरात जातात आणि संस्कार केंद्र चालवतात. मुलांसाठी रामरक्षा शिकवतात, गीतेतला अध्याय शिकवतात, सगळं शिकवतात. आणि डोंगरे महाराजांची काही भजनं आहेत ती शिकवतात. आणि ग्रामीण भागामध्ये जाऊन मोटरसायकलवरनं काम करतात. हे देवडिया पाडा पण तिथं जलाराम आश्रम आहे, जलाराम महाराजांचा आश्रम आहे, तिथं आम्ही राहिलो होतो. त्याच्यानंतर राजपिपला म्हणून एक ठिकाण आहे. राजपिपला हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. तिथं हरसिद्धी म्हणून मोठं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही राहिलो होतो आणि त्या ठिकाणी आमची चांगल्या पद्धतीनं व्यवस्था आहे. तिथून आम्ही गोरा कॉलनी म्हणून, केवडिया ज्याला म्हणून, जिथं स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे वल्लभभाई पटेलांचा, तिथून गोरा कॉलनी म्हणून आहे, तिथं आम्ही गेलो. तिथंही उत्तम हरिधाम म्हणून तिथं आहे. त्या हरिधाममध्ये छान, तिथं सगळे परिक्रमावासी तिथे येतात. आणि तिथं एक मोदींनी शूलपाणेश्वराचं नवीन मंदिर बांधलं आहे टेकडीवरती, खूप बघण्यासारखं मंदिर आहे.
आणि पलीकडच्या बाजूला तो स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया ज्याला तिकडे जाता येत नाही परिक्रमावासींना, कारण परिक्रमावासींना एका दक्षिण तटावरनं जावं लागतं पुढं. तर त्या केवडिया वगैरे दुरून आम्हाला तो स्टॅच्यू दिसला तिथनं. आणि नंतर ते परिसर खूप छान केलं आहे. तिथे एक घाट बांधला जवळजवळ 1 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा घाट आहे आणि त्या घाटावर संध्याकाळी नर्मदेची आरती असते. ती आरती अतिशय बघण्यासारखी असते. म्हणजे 6-7 जण असे एका प्लॅटफॉर्मवर उभे राहतात आणि ती आरती करतात. म्हणजे डोळ्याचं पारणं फिटतं. इतकी सुंदर आरती त्या ठिकाणी होते आणि खूप छान त्याचा अनुभव मिळतो. नंतर मणिनागेश्वर म्हणून एक स्थान आहे शंकराचं, भालोदच्या अलीकडे. प्रतापे महाराजांचं जिथं दत्त मंदिर आहे त्याच्या अलीकडं ह्याच्यामध्ये किनाऱ्यावरतीच पण खूप झाडी आहे आणि मणिनागेश्वर अत्यंत जागृत स्थान आहे. त्याच्या अलीकडे एक हनुमानाचं मंदिर आहे, तेही बघण्यासारखं मंदिर आहे. अशी खूप मंदिरं आहेत. ऋषीमुनींची तपस्थली असल्यामुळं तुम्हाला जिथं जाल तिथं तुम्हाला नर्मदेची मंदिरं आहेत आणि जागृत आहेत. तिथं तुम्हाला जाणवतं की इथं काहीतरी तपश्चर्या झालेली आहे. आणि त्याचा एक नेहमी एक असा आहे की जिथं साधना होते, तपश्चर्या होते, तिथं तुमचं ध्यानधारणा किंवा नामस्मरण चांगलं होतं, असा अनुभव आहे. आता जसं बेलधडीला वगैरे तुम्ही अनुभव घेतलेला आहे प्रत्यक्ष, व्यंकटापूरला वगैरे, जिथं ब्रह्मानंद महाराजांनी साधना केलेली आहे, तिथं जर तुम्ही नामस्मरणाला बसलात तर वेगळा तिथं तुमची लय म्हणतो ती लागते. आणि म्हणजे घरात जे नामस्मरण होईल किंवा बाहेर जे नामस्मरण, पण जिथं उपासना चालू आहे अशा मंदिरामध्ये चांगली साधना, आपली चांगली एकाग्रता होते आणि त्याचा खूप चांगला आपल्याला परिणाम जाणवतो. ह्याच्यानंतर अंकलेश्वर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, इथंही आम्ही गेलो. तिथं रामकुंड म्हणून आहे, तिथंही आम्ही राहिलो होतो. ह्याच्यानंतर विमलेश्वर, आता महत्त्वाचं ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी सागर संगम, म्हणजे इथं नर्मदा मिळते, भरूचच्या जवळ खाडी एक आहे. त्या खाडीला ती ॲक्च्युली प्रत्यक्ष समुद्रात नर्मदा जात नाही. खाडी जी येते त्या खाडीतच ती नर्मदा विलीन होते. त्याला कटपोर असं कटपोर म्हणतात. कटपोरच्या जवळ विमलेश्वर म्हणून आहे. तिथं बिर्लाने एक खूप मोठं परिक्रमावासींकरता विश्रामधाम बांधलेलं आहे तिथं. आणि तिथून आपल्याला लॉन्चनी प्रवास करावा लागतो, कारण नर्मदा मैया ओलांडायची नसल्यामुळं समुद्रामध्ये आत जवळजवळ 20 किलोमीटर आत जावं लागतं आणि ते लॉन्चनी जावं लागतं. ते त्या दिवशी पौर्णिमा होती आणि भरती आली, त्या खाडीला भरती आली की मग ते लॉन्च ते सोडतात. एका लॉन्चमध्ये 40 लोक असतात आणि आम्ही रात्री 2 वाजता तिथं पोचलो. अतिशय चंद्रप्रकाश छान होता आणि खूप वातावरण छान होतं, प्रसन्न वातावरण होतं. पण मनात भीती पण होती की समुद्रातनं एवढा लॉन्चने जवळजवळ 4-4.5 तासाचा तो प्रवास आहे लॉन्चचा. आणि जवळजवळ आम्ही 200 परिक्रमावासी त्या कटपोरला तिथं रात्री चालत, तिथून त्या विमलेश्वरपासून 7-8 किलोमीटर चालत जावं लागतं. आणि मग ते खाडीचं ते धक्का येतो, ते धक्क्यापाशी आम्ही थांबलो होतो आणि गार वारं सगळीकडं, समोर समुद्राचे गाज ऐकू येते. आणि मग त्या भरती आली की मग ते 4-5 लॉन्च एका वेळेला सोडतात. एका लॉन्चमध्ये 40 लोक आणि त्यांचं सामान सगळं, मग ते सामान एका बाजूला ठेवतात आणि 40 लोक बसून मग नर्मदे हरचा घोष करत करत त्या लॉन्च समुद्रामध्ये जातात. समुद्रामध्ये जाताना पाण्याचा दाब खूप असतो, ते लॉन्च वर उचलली जाते, एकदम खाली जाते. तर अनुभव घेण्यासारखंच आहे सगळा. आणि चंद्रप्रकाश असतो छानपैकी. आणि मग पुढे एकदा खोल समुद्रात नाव गेली की मग ती स्थिर होते, म्हणजे लाटांचे उसळून अंगावर भिजून जातात, तुम्ही पूर्णपणे भिजता आणि खूप आनंद मिळतो. 4-4.5 तासानंतर साधारण पहाटेच्या सुमाराला तुम्ही पलीकडे मिठी तलाई म्हणून आहे तिथं पोचता. त्या मिठी तलाईच्या तिथं जोग महाराजांचा आश्रम आहे. मला आश्चर्य वाटलं, हे जे मामासाहेब दांडेकरांचे जे गुरु विष्णुबुवा जोग, त्यांचं आळंदीला त्यांचं वारकरी शिक्षण संस्था आहे त्यांची, तर त्या विष्णुबुवा जोगांचा मिठी तलाईला गुजरातमध्ये मोठा आश्रम आहे. मग काय ह्या लोकांनी पुण्याई करून ठेवलेली आहे. तर त्या आश्रमात सगळ्यांना यावं लागतं, कारण समुद्रातनं आल्यानंतर सगळे परिक्रमावासी त्या आश्रमात, जोग महाराजांच्या आश्रमात येतात. आणि त्या जोग महाराजांच्या आश्रमामध्ये उत्तम व्यवस्था आहे. आणि तिथले आपले मराठी लोकच तिथं स्वयंपाक करतात. महिला, मुंबईच्या महिला तिथं स्वयंपाक करतात. 1 महिना येऊन राहतात, सेवेकरता येऊन राहतात. तर त्या मुंबईच्या एक बाई आम्हाला भेटल्या. त्या म्हणल्या, मी साधारणपणे 250 ते 300 पोळ्या रोज करते म्हणले, रोज बरं काय. आणि छान आहे, 2-3 जणे असतात आणि चुलीवर करतात, गॅस बीस काही नाही. चुलीवर पोळ्या करतात, गव्हाची खीर, गुलाबजाम
आम्हाला म्हणजे त्यांनी पंचपक्वान्नाचं जेवण त्या दिवशी त्या ठिकाणी प्रसाद म्हणून दिलं आणि आम्ही जवळजवळ 100 लोक त्या ठिकाणी परिक्रमावासी होतो. तिथं मोठी बावडी आहे, तिथं कपडे धुवून वगैरे तुम्हाला चांगली व्यवस्था आहे. आश्रमामध्ये विश्रांती घेता येते, कारण आपण रात्रभर जागरण झालेलं असतं. मग प्रसाद घेतल्यावर विश्रांती घेऊन मग पुढचा प्रवास आपला सुरू होतो. आणि मग मंगलेश्वर म्हणून एक ठिकाण आहे. हां, मंगलेश्वरचं वैशिष्ट्य सांगतो. 7 पिढ्या तिथं परिक्रमावासींची सेवा चालू आहे. 7 पिढ्या आहे, 7वी पिढी आहे. आता या 7वी पिढीमध्ये कमलाबेन म्हणून तिथं आहेत, त्या अंध आहेत पूर्णपणे. पण तुम्ही जर अजून 4 वर्षांनी गेलात तर तुमच्या आवाजावरनं ते ओळखतील की हे भिडे आलेले आहेत म्हणून. इतकी त्यांची म्हणजे देव काहीतरी जरी दृष्टी नसली तरी चर्मचक्षू नसले तरी अंतश्चक्षू असतात. आणि अंतश्चक्षूमुळे प्रज्ञाचक्षू, आपण जसं गुलाबराव महाराज आपल्याला माहिती आहे विदर्भामध्ये झाले, हे प्रज्ञाचक्षू त्यांना म्हणतात. ते जन्मांध होते पण संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती त्यांच्यात. आणि त्यांनी 152 ग्रंथ लिहिलेले आहेत. तसे या कमलाबेन ज्या होत्या, या गुजराती आहेत ह्या, तर त्या आम्हाला अनुभव सांगत होत्या. त्यांची एक बहीण आहे, ती तिथं प्राचार्य आहे, तिथल्या कॉलेजची प्राचार्य आहे. आणि 2 बहिणी अंध होत्या, त्यातली एक बहीण गेली. ह्या 2 बहिणी अंध आहेत. त्या तिथं आलेल्या लोकांची सगळी तिथं व्यवस्था बघतात, तिथं थांबतात. आणि आलेल्या लोकांना काय कमी पडेल, तुम्हाला कंबल पाहिजे, भांडं पाहिजे, काय जे मिळेल, धोतर पाहिजे, जे काही तुम्हाला लागेल ते तिथं तुम्हाला पुरवतात मोफत, 1 पैसाही घेत नाहीत. कपडे देतात. नंतर विनामोबतला सगळी परिक्रमावासींना सेवा देतात. प्रसाद तर असतोच, प्रसादाबद्दल काही प्रश्नच नाही. तर त्या म्हणल्या की माझ्या स्वप्नामध्ये कबीर आले, कबीर. आणि तिथं खरंच त्या मंगलेश्वरच्या जवळ कबीर वड म्हणून एक आहे बरं का. तो नर्मदेच्या पात्रामध्ये मोठा कबीर वड म्हणून आहे. तर तिथं कबीरांनी म्हणजे साधना केलेली आहे असं तिथं आख्यायिक आहे की कबीर तिथं आले आणि नर्मदा किनाऱ्यावर त्यांनी खूप साधना केली. तर तो कबीर वड म्हणून आजही तिथं बघायला मिळतो. म्हणजे आपल्याला दुरून बघावं लागतो, कारण पात्रात जाता येत नाही तिथं. आणि तर त्यांनी सांगितलं की कबीर माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की तू काय करतेस, तुला जरी देवाने दृष्टी दिली नसली तरी तुला देवाने काही वेगळी शक्ती दिलेली आहे, तर तू त्याचा वापर करून जास्तीत जास्त वेळ तुझा नर्मदेच्या सेवेमध्ये खर्च कर म्हणून. असं कबीरांनी मला आज्ञा केली. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी गेली 40 वर्षे इथे काम करते म्हणते. अंध, पूर्ण अंध. म्हणजे मला खरोखर आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि त्या इतक्या प्रेमानं बोलत होत्या आमच्याशी की पेटभर खाना, कुछ कमी नहीं है ना तो बोलना हमको, कुछ कमी है तो हमको बोलना. इतक्या प्रेमानं सांगत होत्या. कमलाबेन म्हणून त्या आहेत. आणि त्यांचं प्रेम बघून आम्ही खरोखर आश्चर्यचकित झालो. आणि त्या म्हणजे साक्षात नर्मदा मैयाच आहेत. त्यांचा सात्विक चेहरा इतका हे आहे की त्यांच्या दर्शनानं तुम्हाला सांगतो प्रत्यक्ष नर्मदा भेटल्याचा आनंद मिळतो. म्हणजे कुणी आपण केव्हा तरी खरंच त्यांच्या दर्शनाकरता म्हणून जावं, इतकं ते भाग्य आहे. म्हणजे हे भाग्य मिळणं हे सुद्धा मोठं हे आहे. म्हणजे आमचं काहीतरी, म्हणजे मला असं वाटलं काहीतरी आमच्या पूर्वजांनी पुण्याई केली म्हणून त्यांचं दर्शन आम्हाला घडलं आहे. तर त्या कमलाबेन ह्या खूप छान, त्यांच्याशी आमचा संवाद झाला. आम्ही त्यांच्या पायापाशी 1-1.5 तास बसलो होतो. आणि त्या खूप आठवणी वेगवेगळ्या सांगत होत्या. त्या ऐकण्यासारख्या आठवणी आहेत. तर त्या आठवणी सांगायच्या म्हटलं तर आणखीन 2 तास लागतील, इतक्या त्या छान आठवणी आहेत त्यांच्या. त्याच्यानंतर इंद्रवर्णा म्हणून एक ठिकाण आहे, संगम आहे तिथं. तर वर्णा म्हणून नदी आहे. तर इंद्रवर्णा नदीच्या संगमापाशी तिथं आम्हाला वाराणसीचे डॉक्टर पंकज व्यास म्हणून भेटले. ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये त्यांनी PhD केलेली आहे. MSc PhD झालेले डॉक्टर पंकज व्यास आम्हाला भेटले. ते बनारस हिंदू विद्यापीठामध्ये व्हाईस प्रिन्सिपल होते. पण त्यांच्या पणजोबांनी नर्मदा परिक्रमा 1958 साली केली होती. त्यावेळेला ते पणजोबा असे यांना म्हणले होते, म्हणजे यांच्या वडिलांना, की कोणीतरी मला खूप परिक्रमा करताना सहन करावं लागलं, पण परिक्रमावासींकरता आपल्यातल्या कोणीतरी तिथं आश्रम बांधण्याची गरज आहे. तर ह्या पंकज व्यासनी बनारस हिंदू विद्यापीठातली नोकरी सोडून ते नर्मदा किनाऱ्यावर आले. त्यांनी परिक्रमा केली आणि आता त्यांनी तिथं त्या इंद्रवर्णाजवळ जागा घेतली आहे आणि तिथं ते मोठा आश्रम बांधत आहेत. ते म्हणले त्यांचा एक भाऊ पण आहे तिथं आणि एक नात्यातला एक गृहस्थ आहे. ते 3 जणं आणि लॅपटॉप वगैरे सगळं त्यांच्याकडं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी हुशार माणूस. आणि त्यांच्याशी बोलतानाच जाणवत होतं MSc PhD झालेला माणूस आणि ॲस्ट्रोफिजिक्समध्ये त्यांचा अभ्यास सगळा.
तर त्यांच्याशी ते म्हणले की परिक्रमावासींची गैरसोय इथं बऱ्याच वेळेला होते, तर हा आश्रम मी बांधणार आहे आणि ह्या आश्रमाकरता सगळी त्याने आपलं पदर मोड करून त्यांचं काम चाललेलं आहे. मी कुणाकडेही देणगी मागितलेली नाही. कारण म्हणले माझे पणजोबा मदन मोहन मालवीयांच्या बरोबर काम करत होते. मदन मोहन मालवीय हे निष्प्रह होते आणि त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली होती. तर ते आमचे स्थापनाकार आहेत. म्हणून मी इथं नर्मदेच्या आमच्या पणजोबांची इच्छा म्हणून मी नर्मदा किनाऱ्यावर आश्रम बांधतोय. म्हणजे काय केवढी भावना असेल. हा एक अनुभव आम्हाला तिथं मिळाला. त्याच्यानंतर नर्मदेच्या किनाऱ्यावर प्रत्येक आश्रमाच्या शेजारी गोशाळा आहेत आणि महाराजांना गायींचं प्रेम होतं आपल्याला माहीत आहे. आणि गोंदवल्यातही मोठी गोशाळा आहे. तशी प्रत्येक आश्रमापाशी गोशाळा आहे आणि भरपूर गायी आहेत. त्यामुळे दूध दुभत मिळतं, तूप असतं, लोणी असतं आणि गायींची सेवा गोसेवा हा तिथल्या आश्रमातला महत्त्वाचा भाग आहे. दूध असतं, दूध ते सगळ्यांना बऱ्याच जणांना जे चहा घेत नाहीत त्यांना दूध देतात. तर गोशाळा हे वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट, वड आणि पिंपळ एवढे मोठमोठे आहेत. 200-200 वर्षापूर्वीचे वड आणि पिंपळ आहेत. म्हणजे त्या पिंपळाखाली किंवा वडाखाली 60-70 गायी म्हशी आरामात बसू शकतील एवढे त्याचा परीघ आहे त्याचं. एवढे मोठमोठे वड आणि पिंपळ आणि वड पिंपळाला कोणी हात लावत नाही. आणि नर्मदा स्वच्छ ठेवतात. नर्मदा नमामि नर्मदे म्हणून मध्य प्रदेश शासन जे चालवतं त्याच्याकरता ग्रामीण भागातले लोकही मदत करतात. तिथं तुम्हाला शॅम्पू नेता येत नाही, साबण नेता येत नाही. 4 महिन्यात आम्ही अंगाला साबण लावला नाही, शॅम्पू वापरला नाही, केसाला कंगवा लावला नाही. दाढी भरपूर वाढलेली असल्यामुळे तो काही प्रश्नच नाही. आणि छानपैकी म्हणजे नको त्या गोष्टीत वेळ जात नाही. नाही तर दाढी करण्यात रोज सकाळी आपले बरेचसे लोकांना दाढी करण्यातही बराच वेळ घालवावा लागतो. ठीक आहे, तो जो काही आपल्या जीवनशैलीचा भाग आहे. पण तिथं सगळे दाढी वाढवून छानपैकी आंघोळ नर्मदेमध्ये स्नान करायचं आणि स्नान झालं की पूजा अर्चा वगैरे करून जेवढी उपासना होईल तेवढी उपासना करायची. आणि मग बालभोग म्हणतात. बालभोग म्हणजे नाश्ता. बालभोग म्हणजे तुम्हाला काही पोहे किंवा तिथं साधारणपणे पोहे आणि जिलबी हा तिकडचं फेवरेट आहे. सगळ्यांना परिक्रमावासींना पोहे देतात खायला. आणि मग आपण सूर्योदय झाला की चालायला सुरुवात करायची आणि सूर्यास्त झाला की थांबायचं, अशी तिथली पद्धत आहे. तर सूर्यास्ताला थांबायचं, सूर्योदय झाला की मात्र चालायला सुरुवात करायची. साधारणपणे 10-11 तास चालायचं, 1 तास 1.5 तास विश्रांती घ्यायची. मधल्या काळामध्ये 12:30-1ला प्रसाद घ्यायचा, पुन्हा 2 वाजता चालायला सुरुवात करायची. आणि मग मात्र थांबायचं नाही आणि रेंगाळायचं नाही. 2 गोष्टी आहेत परिक्रमेमध्ये. रेंगाळायचं नाही, गप्पा मारायच्या नाहीत, सतत नर्मदेचं अनुसंधान ठेवायचं, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि चालत राहायचं. किती पाय दुखले काही झालं तरी. आमच्याबरोबर एक डॉक्टर होते, म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट मिळत नाही असं ते भोपाळचे डॉक्टर होते. त्रिपाठी काहीतरी आडनाव होतं. त्यांची बायको पण डॉक्टर होती. 2 जण होते. त्यांनी खांद्यावर त्या मिसेसच्या खांद्यावर जी सॅक होती त्याच्यामध्ये परिक्रमावासींकरता सर्व प्रकारची औषधं, नंतर ऑइंटमेंट्स, पायाला चोळण्याकरता तेलं, आणि ते गृहस्थ रात्री 11:30-12पर्यंत परिक्रमावासींची आश्रमामध्ये मॉलिश करणं, गुडघ्याला हे करणं, म्हणजे फिजिओथेरपिस्ट असल्यासारखं ते सर्व सेवा करायचे. पायाला तेल लावून चोळणं, तिळाचं तेल बरोबर ठेवलं होतं, अनेक प्रकारचे आयुर्वेदिक तेलं आणि गोळ्या. कोणाला काय डोकं दुखतंय, त्रास होतोय, सगळ्यांना वेळच्या वेळेला त्या गोळ्या, 1 पैसाही घ्यायचे नाहीत. तर त्यांनी सांगितलं त्यांची प्रॅक्टिस, तो त्यांच्या गावचा एक माणूस नंतर भेटला. तो म्हणला ह्या माणसाची प्रॅक्टिस काही लाखांमध्ये आहे, पण आज हा म्हणलं ते सोडून परिक्रमावासींकरता ते दोघंही, नवरा बायको दोघंही सेवा करत. आणि ते दिवसाला 40 ते 45 किलोमीटर चालायचे. दोघंही यंग होते. 1-2दा आमची त्यांची भेट झाली आणि त्यांनी माझा गुडघा सुजला होता. त्यांनी मॉलिश वगैरे करून मला छानपैकी तुम्ही काही काळजी करू नका म्हणले, तुम्हाला उद्या सकाळी तुम्ही ओके व्हाल म्हणे. काही गोळ्या बिळ्या दिल्या मला आणि खूप म्हणजे प्रेमानं सेवा करतात. एवढे मोठे डॉक्टर भोपाळचे. अशी भक्ती तिथं, म्हणजे कृतिशील भक्ती ज्याला आपण म्हणतो ना, कृतिशील भक्तीला फार महत्त्व आहे. भक्ती आहे मनामध्ये खूप आहे, पण प्रत्यक्ष आचरणात काहीच नाही. मग त्याचा काही उपयोग नाही. प्रत्यक्ष तुमच्या कृतीतून ते जाणवलं पाहिजे की हा खरा भक्त आहे, हे असं जाणवलं पाहिजे. तर मांडवगड म्हणून आपल्याला माहीत असेल, मांडू म्हणून जे ठिकाण आहे तिथं राणी रूपमती म्हणून होऊन गेली. त्या राणी रूपमती त्या मांडवगडपासून नर्मदा खूप दूर आहे.
तर तिनं नर्मदेचे खूप हे केली, उपासना केली आणि तिनं सांगितलं की नर्मदा माझ्या भेटीला आली पाहिजे. तर तिथं रेवाकुंड म्हणून आहे. त्या रेवाकुंडामध्ये नर्मदा त्या राणी रूपमतीकरता प्रगट झालेली आहे. रेवाकुंड खूप छान ठिकाण आहे, ते मांडवगडावरती आहे. मांडू तिथे एक रामाचं मंदिर आहे. तर आपल्याला सांगायला आश्चर्य वाटेल की रामानंद महाराज बिडकर आपल्याला माहीत असतील. बिडकर महाराज पुण्याचेच आहेत. इथं ओंकारेश्वरपाशी त्यांचा आश्रम आहे. तर त्या बिडकर महाराजांना स्वामी समर्थांनी सांगितलं की तू नर्मदा परिक्रमा कर. आणि त्यांनी अंगावरच्या वस्त्रांशी काही नाही, आता ते केव्हा केली 1800 काहीतरी 72 वगैरे असेल, आता मला नेमकं माहीत नाही. तर रामानंद महाराज बिडकरांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे. आणि त्या परिक्रमेमध्ये त्यांना इतक्या दर्शनं झालेली आहेत. नर्मदेनं तर प्रत्यक्ष दर्शन दिलंच, अश्वत्थाम्याने त्यांना दर्शन दिलं, अनेकांनी त्यांना दर्शन, वासुदेवानंद सरस्वतींनी प्रत्यक्ष दर्शन दिलं, टेंबेस्वामींनी त्यांना दर्शन दिलं, अशा अनेकांनी दर्शनं दिली. आणि बिडकर महाराजांना पुढं पुण्यात आल्यानंतर एक असा साक्षात्कार झाला की मांडवगडावरती, मांडू जे आपण ज्याला म्हणतो, तिथं रामाच्या मूर्ती आहेत. आणि त्या रामाच्या मूर्ती एका तळघरामध्ये तशाच पडलेल्या आहेत, त्याची पूजा अर्चा होत नाही. तर त्यांनी एक माणूस आपला तिकडं पाठवला मांडवगडला. आणि त्या माणसानं तिथल्या ज्या राणीसाहेब होत्या किंवा तिथले ज्या सरदार होते त्यांना भेटले. त्यांनी सांगितलं इथं रामाच्या मूर्ती, राम लक्ष्मण सीतेच्या अतिशय सुंदर मूर्ती आहेत आणि त्या तुम्ही काढा. त्या कुठे आहेत हे पण ठिकाण त्यांना दाखवलं. बिडकर महाराजांनी सांगितलं होतं अमुक ठिकाणी त्या तुम्हाला त्या मूर्ती आहेत. मग त्या मूर्तींची त्यांनी प्रतिष्ठापना केली. त्या मूर्ती, ते राम मंदिर खूप मोठं आहे, तिथं आम्ही उतरलो होतो. त्या राम मंदिरामध्ये उत्तम व्यवस्था आहे राहण्याची वगैरे, मोठं मंदिर आहे. त्याचा आता ट्रस्ट झालेला मोठा. तर ते बिडकर महाराजांच्या प्रेरणेनं ते मंदिर तिथं उभं राहिलेलं आहे. रामाच्या खूप सुंदर मूर्ती आहेत आणि ते एक बघायला मिळतं आपल्याला. महेश्वरचं मी सांगितलं, महेश्वर हे खूप चांगलं जागृत स्थान आहे. नंतर डोंगरे महाराजांचंही मी सांगितलं. असे अनेक ठिकाणी आम्हाला अनुभव आले. एका ठिकाणी तर असं झालं, घाटातनं आम्ही दुपारची वेळ होती, आम्ही जवळजवळ 20-22 किलोमीटर चाललो. वाटेमध्ये एकही आश्रम नाही. एक आजी म्हाताऱ्या 60-65 वर्षाच्या महिला होत्या, त्या वरती उभ्या होत्या. त्यांनी नर्मदे हर करून घोष करून आम्हाला वरती बोलवलं. मग आम्ही त्या घाटातनं थोडंसं पायवाटेनं वर गेलो. एक छोटीशी झोपडी होती, तिथं नर्मदेचं एक छोटं घुमटी होती, एक गाय होती, तिथं फुलझाडं वगैरे लावलेली होती. त्या बाई एकट्याच होत्या तिथं. म्हणजे आम्हाला दिवसासुद्धा तिथं भीती वाटत होती, इतकं ते निर्मनुष्य ठिकाण होतं. आणि त्या बाई म्हणल्या की मी परिक्रमा केलेली आहे आणि मला परिक्रमेमध्ये काय परिक्रमावासींना त्रास असतो त्याची जाणीव आहे. त्यामुळं तुम्ही आता बसा, मी तुमच्याकरता, तुमचं भोजन झालेलं नाही आहे, तुम्ही इथं बसा, कारण वाटेत काही मिळालं नसेल तर मी तुमच्याकरता भोजन बनवते. त्यांनी एका तासात छानपैकी खिचडी तयार केली, मुगाची खिचडी. नंतर सगळ्यांना आम्हाला आग्रह करून वाढलं. तिथं लाईट नाही, काही नाही बरं का, झोपडीमध्ये लाईट नाही, गॅस नाही, काही नाही. गाय फक्त त्यांच्याजवळ होती तिथं. त्या म्हणल्या पाणी इथं 1.5 किलोमीटरवरनं मला सकाळी आणावं लागतं. तर पाणी तिकडून लांबून त्यांना आणावं लागतं. पाणी आणायचं, हे सगळं तिथले सारवण करायचं, सगळं करायचं. त्या म्हणलं माझे पती 25-30 वर्षापूर्वीच गेले, मी इथं एकटीच असते, पण नर्मदा मैया मला सांभाळते. मी परिक्रमावासींची सेवा करते, मी मजुरी करते, शेतमजुरी करते. आणि शेतमजुरीतले 2 दिवसाची मजुरी मी याच्याकरता वापरते. आणि मला कोणी तांदूळ आणून देतात, कोणी गहू आणून देतात, तर ते माझ्या मजुरीतनं मी त्यांना वळते करायला सांगते. आता मजुरी त्या बाईंना काय मिळत असणार, वय 65-66 वय असताना त्या बाई रोज 10-12 लोकांचं परिक्रमावासींना बोलावून, म्हणजे खालून जाणाऱ्या लोकांना बोलावतात वरती आणि उत्तम तिथं प्रसाद देतात. काय भावना, काय प्रेम असेल आणि काय म्हणजे किती, म्हणजे अशी माणसं बघायला मिळणं हेच भाग्य आहे. आपण मोठमोठे आमदार, खासदार, हे मंत्री सगळे बघतो, पण त्या बाईंकडे काही नसताना त्या बाई एवढी सेवा करतात. त्याची प्रसिद्धी नाही आहे कुठं, काय त्याचं यूट्यूबवर त्या बाई तुम्हाला कधी दिसणार नाहीत, पण त्या एवढं काम करतायत. आज निर्मनुष्य ठिकाण, निर्जन ठिकाणी त्या काम करतायत आणि कशाची अपेक्षा नाही. आम्ही त्यांच्या त्या त्या नर्मदेच्या मूर्तीजवळ पैसे ठेवायला लागलो. ते म्हणले तुम्ही पैसे ठेवायची गरज नाही, नर्मदा माझी काळजी घेते म्हणे, तुम्ही कशाला पैसे ठेवता, पैसे ठेवू नका तुम्ही. तरी आम्ही त्यांच्या नकळत तिथं पैसे ठेवले आणि मग आम्ही पुढं प्रवास सुरू केला.
अशा माणुसकीच्या आणि मानवतेचं खऱ्या अर्थानं आपली संस्कृती जर कुठं जर रुजली असेल ना, कारण आपण बघितलं समर्थ रामदास स्वामींनी 12 वर्ष या देशाचं परिभ्रमण पायी केलेलं आहे. विवेकानंदांनी सुद्धा संपूर्ण पायी परिभ्रमण केलेलं आहे. आणि पायी चालल्याशिवाय कळत नाही, फ्लाईटनं हे कळणार नाही, फ्लाईटनं आपली संस्कृती कळणार नाही, फ्लाईटनं इथं बसायचं आणि कलकत्त्याला उतरायचं हे काही खरं नाही. प्रत्यक्ष तुम्ही प्रवास ज्यावेळेला पायी कराल त्यावेळेला खरं तुम्हाला आपला समाज काय आहे, आपली संस्कृती काय आहे, आपली माणसं किती प्रेमळ आहेत, किती त्यांचे भक्ती आहे, त्यांचं प्रेम काय आहे हे त्यावेळेलाच तुमच्या लक्षात येईल. आणि किती त्याग आहे, आणि ते त्यागाची कुठेही त्यांची निरपेक्ष त्याग आहे, म्हणजे कुठेही अपेक्षा नाही त्यांची की तुम्ही काहीतरी द्यावं म्हणून, ते कौतुक करावं म्हणून सुद्धा नाही. ते म्हणतात नर्मदा मैया हमसे करवाती है, हम कुछ नहीं करते. इतक्या भावनेनं ते करतात. असे अनेक अनुभव आहेत, सांगण्यासारखं खूप आहे. 4 महिन्याचा अनुभव एका तासात सांगणं अवघड आहे, पण मी प्रयत्न केलेला आहे. आणि ते तुम्हाला सांगेल, नर्मदेच्या ज्या नद्या मिळतात त्या नद्यातनं आपल्याला बऱ्याच वेळेला छाती एवढे पाण्यातनं डोक्यावर सामान घेऊन चालावं लागतं. आणि काही ठिकाणी पूल आहेत छोटे लाकडी असे हे बांधलेले आहेत, शिड्या आहेत, किंवा नावाडी लोक एक पैसाही घेत नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक ठिकाण आहे भातेश्वर म्हणून एक गाव आहे. तर त्या ठिकाणी आम्ही उतरलो होतो. मंदिर आहे मोठं. तर तिथं केवट समाज आहे. केवट म्हणजे कोळी, नावाडी जे लोक असतात ना, ते नावाडी मच्छीमारी वगैरे करतात. तर ते संध्याकाळी काय करतात, त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नातून परिक्रमावासींकरता प्रसाद देतात. स्वतः ते कॉन्ट्रीब्युशन काढून ते काम करतात. आता त्यांना काय उत्पन्न मिळत असणार, पण ते नावाडी तिथं सगळ्यांकरता उत्तम जेवण बनवून प्रसाद देतात. आणि त्या नावाड्यांची रात्री 9:30ला संघाची शाखा भरते. तिथे RSSची शाखा भरते बरं का तिथे 9:30ला, कारण त्यांना दिवसभर वेळ नसतो. मग मी बघितलं ध्वज लागला आहे, म्हटलं मी तिथे गेलो तर छानपैकी ध्वज लागला होता. जवळजवळ 70-80 नावाडी त्या संघ शाखेमध्ये. रात्रीच्या वेळेला फारसा लाईट नव्हता, नर्मदा शेजारीच होती, तिथे किनाऱ्यावरच ती शाखा भरते. आणि नमस्ते सदा वत्सले वगैरे छानपैकी आणि खणखणीत आवाजात ते नावाडी सगळे हे करतात. त्यामुळे हम नर्मदा मैया की सेवा करते हैं, RSS का भी काम करते हैं म्हणे, हमको प्रेरणा RSS से मिलती है म्हणून ते सांगतात सगळे तिथे. तर ते त्या ठिकाणी आम्ही राहिलो, तो एक आनंद आम्हाला खूप छान मिळाला. आणि आपण जरूर म्हणजे सर्वांनी परिक्रमा करावी, कोणत्याही मनात शंका किंवा संशय न ठेवता अतिशय निर्धास्तपणे आपली परिक्रमा होईल याची मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला त्यावेळेला तिथे डोंगर चढताना किंवा दगडातनं किंवा जंगलातनं चालताना त्रास होईल, पण नंतर तुम्ही ज्यावेळेला तिथून पुढे जाल त्यावेळेला तुम्ही म्हणाल की काही नाही, आपलं छान हे झालं कुठेही. आणि आम्ही 4 महिन्यात कुठेही उपाशी राहिलो नाही. नर्मदा कुणालाही उपाशी ठेवत नाही, सगळ्यांना पोटभर जेवायला मिळतं. आणि फक्त तुमचा विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. ज्याच्याजवळ श्रद्धा आहे ना त्याला काही तिथं अडचण नाही. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला तो परिक्रमेचा आनंद मिळाला. आणि आम्ही 4 महिने आम्ही 3-4 बरोबर होतो. आणि माझ्या दृष्टीनं ही जी माणसं आहेत सगळी शेतकरी आहेत. आता एका ठिकाणी आम्ही गेलो होतो, त्यांची गव्हाची खूप मोठं त्यांची शेती होती. म्हणजे त्यांची ते गहू हे भरडण्याचं काम चाललं होतं. गव्हाचे डोंगर होते अक्षरशः, म्हणजे टेकडी म्हणतो ना तसा गहू त्यांच्या वाड्यामध्ये लागले होतात चहूबाजूनी. आणि त्यांनी आम्हाला बोलवलं. ते म्हणले आज हमारे यहाँ कन्यापूजन आहे, आप रुक जाइए. आणि मग जवळजवळ त्या गावातल्या 70-80 मुलींना तिथं बोलावलं होतं. आणि त्यांची पूजा करून, त्यांची पायावर पाणी घालून, त्यांना फुलं वाहून अशा मुली सगळ्या तिथं आल्या होत्या. आणि त्यांना दक्षिणा आणि मग त्यांना पंचपक्वान्नाचं जेवण त्या सगळ्या मुलींना 70-80 मुलींना आधी कन्यापूजन असल्यामुळे त्यांनी त्यांची जेवणाची वगैरे व्यवस्था केली, प्रसादाची व्यवस्था केली. आणि त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ 60-70 लोक होतो त्यांचं पण. आणि त्या घरातल्या त्या वाड्यातल्या त्या महिलांनी स्वयंपाक केला होता. कोणी बाहेरचं माणूस स्वयंपाकाला नव्हतं. त्यांच्या ज्या काही 3-4 भावजया किंवा त्या ज्या भाऊ होते त्यांच्या मिसेसनी तो सगळा स्वयंपाक केला होता. आणि आम्हाला अगदी स्वतः वाढायला त्या उभ्या होत्या. आणि सगळ्या परिक्रमावासींना दक्षिणा, त्याच्यानंतर छानपैकी विडा जेवण वगैरे सगळं पोटभर जेवा वगैरे हे करून आम्हाला अगदी छानपैकी गव्हाची खीर वगैरे केली होती छानपैकी. आणि सुंदर त्यांनी व्यवस्था केली होती. आणि त्या म्हणल्या कि ये जो आपको दिख रहा है ना, ये गेहूँ के ये दिख रहे हैं आपको, इतना गेहूँ दिख रहा है, ये सब नर्मदा मैया की कृपा से हो रहा है. हमारे कष्ट तो है ही, हमारे परिश्रम है, मगर ये सब नर्मदा मैया की कृपा से हमारे यहाँ से
हजारो टन त्यांचं गहू ते होतं. मोठे बागायतदार म्हणजे मोठे ते हे आहेत. नर्मदा किनाऱ्यावरच त्यांची शेती आहे. तर पण इतके विनम्र आणि इतके वागणं बोलण्यामध्ये एवढी विनम्रता, लीनता, हे बघून आपल्याला आश्चर्य वाटत नाही. तो एखादा पैसेवाला माणूस खूप अहंकारी असतो, म्हणजे तो बोलणारसुद्धा नाही तुमच्याशी, पण ते येणाऱ्या प्रत्येकाशी प्रेमानं बोलून वगैरे त्याची चौकशी करून, तुम्हाला काही औषध हवं आहे का, तुम्हाला जाताना काही, प्रत्येकाला त्यांनी जाताना आम्हाला आश्चर्य वाटलं, त्याने एक आयुर्वेदिक तेलाची बाटली दिली प्रत्येकाला आणि ती बाटली तुम्ही ठेवा म्हणे, आम्ही परिक्रमावासी सगळ्यांना देतो म्हणे, का तर तुमच्या पायाला तेल चोळायला वगैरे. तर जे त्यांनी आम्हाला आधीच्या लोकांनी सांगितलं, जे मुक्काम करतात ना त्या लोकांना, त्या घरातले लोक पायाला रात्री तुम्ही झोपल्यानंतर येऊन पायाला तेल लावून हे करतात, सेवा म्हणून करतात. प्रत्येक मोठे सगळे त्या घरातले जे काही 4 भाऊ आहेत, ते जेवढे परिक्रमावासी रात्री झोपलेले असतील त्यांच्या पायाला तेल लावून त्यांना हे करून हे करतात. म्हणजे केवढं, आता हे जे अनुभव आहेत ना, हे आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये येणार नाहीत. हे तिथे गेल्यानंतरच कळतं की तिथे काय आहे खरं. तर तिथं आम्हाला आणखीनही चांगली चांगली माणसं भेटली, अनेक शेतकरीही भेटले की ज्यांनी खूप छान आम्हाला हे केलं, आदरानं, प्रेमानं, अगत्यशीलता आदरातिथ्य बघायला मिळालं आणि आपण त्यातनं काहीतरी शिकण्यासारखं आहे हे आम्हाला जाणवलं. आणि खऱ्या अर्थानं नर्मदेनं आम्हाला हे आईपेक्षाही प्रेम दिलं. आणि 4 अमरकंटक, हां एक उल्लेख करायचा राहिला, अमरकंटकला नर्मदा मैया उगम पावते. माई की बगीचा म्हणून तिथं आहे. तर तिथं गुलबकावलीची फुलं म्हणजे केव्हा तरी ती हे होतात आणि त्याचं औषध डोळ्यांना खूप चांगलं असतं. ते गुलबकावली म्हणून जे फुलं आहे ते तिथं हे निर्माण होतं. आणि जिथं ती उगम पावते तिथं मग आपण जे ओंकारेश्वरवरनं जे जल आणलेलं आहे ते तिथल्या कुंडामध्ये अर्पण करायचं आणि पुन्हा तिथं नर्मदेचं पूजन करायचं. मग गुरुजी तुम्हाला पूजा वगैरे सांगतात आणि मग तिथून पुन्हा दक्षिण तटाकडनं ओंकारेश्वरकडे यायचं. अशी ती परिक्रमा आहे. म्हणजे ओंकारेश्वरापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत 600 किलोमीटर अंतर आहे. त्याला 1 महिना लागतो. नर्मदा उत्तर तटावर तुम्ही गेलात की मिठी तलाई म्हणून जे समुद्रकिनाऱ्यावर गाव आहे, तिथून साधारणपणे तुम्ही ह्याला जायला 1800 किलोमीटर आहे अमरकंटकपर्यंत. ते 2 महिने लागतात साधारणपणे. आणि अमरकंटकला पोचल्यानंतर तिथं ज्वालेश्वर म्हणून मोठं देवस्थान आहे की जिथं शंकराच्या तपश्चर्येनं तिथं ज्वाला निर्माण झाली आणि तिथं ज्वालेश्वर म्हणून ते ठिकाण आहे. आणि खूप अंगारेश्वर म्हणून आहे, अमरेश्वर, खूप मोठमोठी मंदिरं आहेत, घाट बांधलेलं आहे. आणि अमरकंटक हे खूप छान ठिकाण आहे, उंचीवरती आहे, जवळजवळ 5-6 हजार फुटावरती ते अमरकंटकला ती उगम पावते. आणि मग मध्य प्रदेश आणि गुजरातमधनं ती 1600 किलोमीटर प्रवास करून ती समुद्राला मिळते. एकमेव पश्चिम वाहिनी नदी आहे ती, पश्चिमेकडे वाहणारी एकमेव नदी आहे. बाकीच्या गंगा, यमुना या सगळ्या नद्या, तापी किंवा ही आपली कावेरी किंवा इकडची ब्रह्मपुत्रा, या सगळ्या पश्चिम बंगालच्या सागराला मिळतात. त्या नद्या सगळ्या तिकडं पूर्वेकडे जातात, फक्त नर्मदा पश्चिमेकडे येते. आणि नर्मदेला कधी पूर येत नाही. नर्मदेच्या पुरामुळे कधीही नुकसान झालं आहे अशी तुम्ही बातमी कधीही तुम्हाला ऐकायला येणार नाही. पण नर्मदा खूप खोलातनं वाहते आणि जी हे आहेत गावं आहेत ती वरच्या बाजूला आहे त्याची. नर्मदा खोलात, कधी नर्मदेला पुराने नुकसान झालं आहे असं तुम्हाला कधीही ऐकायला मिळणार नाही. आणि नर्मदेवरती फार मोठे बांध आता बांधलेले आहेत. हा नर्मदा डॅम जो मोदींनी बांधलेला आहे तो बघण्यासारखा आहे. त्याचा कॅनॉल आम्हाला वाटेत लागला, तो कॅनॉल ओलांडायला आम्हाला जवळ अर्धा तास लागला. कॅनॉलवरती जो ब्रिज आहे कॅनॉलवरचा तो 1 किलोमीटरपेक्षा जास्त असेल, एवढा मोठा तो कॅनॉल आहे. म्हणजे मूळ धरण तर एवढं प्रचंड आहे की, आणि हजारो, कच्छ राजस्थानपर्यंत तो कॅनॉल गेलेला आहे. आणि त्या कॅनॉलवरती त्यांनी सोलर पॉवर निर्माण करण्याकरता आच्छादन केलं. मग त्याचं व्हेपराईज होऊ नये, म्हणजे त्याचं वाफ होऊन ते पाणी वाया जाऊ नये म्हणून कॅनॉलवरती हे तयार केले, त्याचे सोलर पॅनेल्स बसवलेले. तर तो कॅनॉल आणि ते पाणी 800 किलोमीटर पुढे नेलेलं आहे. म्हणजे नर्मदेची काय समृद्ध हे आहे, नर्मदा काय देते ह्या देशाला. उत्तर भारत आणि दक्षिण भारत याच्या बरोबर मध्यावरनं ती नर्मदा वाहते. आम्ही एकूण 3200 किलोमीटर प्रवास केला, पायी प्रवास झाला आमचा 4 महिन्यामध्ये. आणि तो नर्मदेनंच करून घेतला खऱ्या अर्थानं. आणि महाराजांचं आम्हाला
त्या ठिकाणी अनेक ठिकाणी हे मिळालं. खेडीघाट म्हणून एक ठिकाण आहे, तिथं श्रीराम महाराजांचा आश्रम आहे. तो खेडीघाटला श्रीराम महाराजांनी खूप 13 कोटी जप वगैरे तिथं झालेला आहे. तर ते खेडीघाट हे ठिकाण जवळ आहे, ओंकारेश्वरपासून जवळ आहे. ते खेडीघाटला श्रीराम महाराजांचा आश्रम आहे, तो आश्रम बघण्यासारखा आहे. श्रीराम महाराज इथं गोंदवल्यामध्ये होते. श्रीराम महाराज 7-8 वर्ष गोंदवल्यामध्ये होते. नंतर मग ते तिकडे नर्मदा किनाऱ्यावर गेले. तर ते एका दुर्दैवाने एका अपघातामध्ये ते गेले इकडं कुरुंदवाडच्या बाजूला कुठेतरी. पण त्यांचा आश्रम खूप छान आहे. आणि मग आम्ही असा विचार केला की आपण सेवा घेतली, लोकांकडून एवढी सगळी सेवा घेतली, भोजन, गरम गरम जेवण, सगळं खाणं, राहण्याची व्यवस्था केली लोकांनी, आपण काहीतरी केलं पाहिजे ना. मग आम्ही ह्यावर्षी म्हणजे 21 डिसेंबर 21 ते 21 एप्रिल 22 अशी आम्ही परिक्रमा केली. तर आत्ता ह्या 22 डिसेंबरमध्ये आम्ही नरसिंगपूर जिल्ह्यामध्ये सेवा करायला गेलो होतो. मग आम्ही तिथं स्वयंपाक करणं, हे करणं, आपल्याला एवढी सेवा लोकांनी दिली तर आपणही काहीतरी सेवा केली पाहिजे. म्हणून मग आम्ही सेवा करायला नरसिंगपूर जिल्ह्यात एक आश्रम आहे, त्या ठिकाणी जाऊन राहिलो होतो आम्ही तिथं. आणि त्या ठिकाणी मग तिथले लोकही शेतकरी मदत करतात. मग त्या ठिकाणी अगदी बाथरूम स्वच्छ करण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत, वाढण्यापर्यंत सगळी कामं करायची. आणि मग उरलेला वेळ नामस्मरण करत बसायचं. असे आम्ही सगळेजण आम्ही गेलो होतो. तिथं पुण्याचे आमचे एक हे आहेत, त्यांचं नाव तुम्हाला सांग, जोशी म्हणून आहेत, ते येतात तिथं, त्यांचा ग्रुप आहे, ते पण येतात तिथं. संतोष पेंडसे म्हणून कोल्हापूरला आहेत, ते गृहस्थ खूप मोठं काम करतात. ते 25-30 आश्रमांचं व्यवस्थापन, कारण तिथं काय माणूसबळ कमी पडतं. मग आपली मराठी माणसं तिथं जातात आणि सेवेला थांबतात दरवर्षी. नोव्हेंबर ते एप्रिल एवढ्या काळातच तिथं सेवेला जावं लागतं. नंतर मग परिक्रमावासींची संख्या कमी होते. मे नंतर, कारण टेम्परेचर खूप वाढतं, त्यामुळं मे नंतर फारसं कोणी येत नाही. तर सेवेला जाणं, ज्यांनी परिक्रमा केली आहे त्यांनी सेवा करायला जाणं हा एक त्यातला भाग आहे. किंवा आपण धान्य रूपानेही मदत करू शकतो, काही त्यांना पैसे पाठवू शकतो. कारण आता प्रतिभाताई चितळे वगैरे त्या म्हणल्या की जे आश्रम अगदी गरीब महंत आहेत त्यांना तुम्ही धान्य पाठवा, तांदूळ घेऊन द्या, तिथे जाऊन गहू घेऊन द्या, ही सुद्धा सेवा आहे. तिथं काही मुलींच्या शिक्षणासाठी काही व्यवस्था करा. भारतीताई ठाकूर जे काम करतायत त्या आश्रमाला भेट देऊन तिथं काही त्यांना गरज असेल तर त्यांना काही कॉम्प्युटर पाहिजे तर तिथं कॉम्प्युटर त्यांना घेऊन द्या. अशा प्रकारे सेवा नर्मदेची करणं आवश्यक आहे. केवळ मी परिक्रमा केली हा अहंकार बाळगून उपयोग नाही, तर पुढं आपण सेवेला प्रवृत्त झालं पाहिजे, आपण सेवा केली पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर हे सगळे अनुभव आम्हाला मिळाले. हे नर्मदेच्या कृपेनं आणि महाराजांच्या कृपेनं हे सगळं घडलं. गोंदवलेकर महाराजांच्या प्रेरणेनं म्हणा, आणि त्यांनी स्फूर्ती दिली, त्यांनी शक्ती दिली, त्यामुळं हे घडलं. त्यामुळं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना वंदन करून हे अनुभवाचं जो काही थोडाफार माझ्याकडनं जे सांगता आलं, जे आठवलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी वंदन करून माझे हे अनुभव कथन पूर्ण करतो.